जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 10वा जगज्योती नाम समास तिसरा देहाशंका शोधन नाम. श्रीराम समर्थ. उपाधी विनजय आकाश तेची ब्रह्मनिराभास, ते निराभासी मूळमायेस जन्म झाला. ते मूळमायेचे लक्षण वायू स्वरूपची जाण, पंचभूते आणि त्रिगुण वायू अंगी. आकाशापासून वायू झाला तो वायुदेव बोलिला, वायूपासून अग्नी झाला तो अग्निदेव. अग्निपासून झाले आप, ते नारायणाचे स्वरूप. आपापासून पृथ्वीचे रूप ते बीजाकारे. ते पृथ्वीचे पोटी पाषाण, बहुदेवांचे लक्षण नाना प्रचित प्रमाण पाषाण देवी. नाना वृक्षमूर्तिका प्रचित रोकडी विश्वलोका. समस्त देवांचा थारा एका वायूमध्ये. देव यक्षिणी कात्यायनी चामुंडा जखिनी मानविनी. नाना शक्ती नाना स्थानी देशपरत्वे. पुरुष नामे कित्येक देव सती अनेक. भूते देवते नपुषक नामे बोली जाती. देवदेवता देवते भूते पृथ्वींमध्ये असंख्याते, परंतु या समस्तांते वायुस्वरूप बोलीचे. वायुस्वरूप सदा असणे, प्रसंगे नाना देह धरणे. गुप्त प्रगट होणे जाणे समस्तांसी वायुस्वरूपे विचरती. वायूमध्ये जगज्योती जाणती कळा वासना वृत्ती नाना भेदे. आकाशापासून वायू झाला तो दो प्रकारे विभागला. सावधपणे विचार केला पाहिजे श्रुती. एक वारा सकळ जाणती, एक वायूमधील जगज्योती. जगज्योतीच्या अनंतमूर्ती देव देवतांच्या. वायू बहुत विकारला, परंतु दो प्रकारे विभागला. आता विचार ऐकला पाहिजे तेजाचा. वायूपासून तेज झाले, उष्ण शीतळ प्रकाशले. द्विविध रूप ऐकिले पाहिजे तेजाचे. उष्णापासून झाला भानू, प्रकाश रूप दैदिप्यमानू. सर्व भक्षक होता शनू आणि विद्युल्लता. शीतळापासून आप अमृत, चंद्र तारा आणि शीत. आता परिसा सावचित्त होणी श्रोते. तेज बहुत विकारले, परंतु द्विविधाच बोलिले. आप ही द्विविधाच निरोपिले, आप आणि अमृत. ऐके पृथ्वीचा विचार, पाषाण मूर्तिका निरंतर. आणिक दुसरा प्रकार सुवर्ण परिसनाना रत्ने. बहुरत्ना वसुंधरा. कोण खोटा कोण खरा, अवघे कळे विचारा रूढ होता. मनुष्य कोटूने झाली, हे मुख्य आशंका राहिली. पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहाशंका शोधन नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.